नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सगळ्यात मोठी बातमी आताची आलेली आहे। त्याच्यामध्ये आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी स्वतः सांगितलं आहे की योजनेमधील सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळणार आहे। सगळ्यांना 4,500 रुपये हे मिळणार आहेत आणि तुमच्या अकाउंटला तुमचे पैसे येणार आहेत। ज्यांचा हप्ता ज्यांचा अप्रूव्ह झालेला आहे त्यांना 2 हप्ता 3,000 रुपयाचा लवकरात लवकर येईल आणि ज्यांचा फॉर्म अजून भरलेला नाही आणि त्यांना 31 ऑगस्टपर्यंत भरायला सांगितलं आहे, म्हणजे त्यांचा पूर्ण पुढचा जो हप्ता आहे 4,500 रुपयाचा तो सप्टेंबरमध्ये येणार आहे। याचं लक्षात घ्यायचं। तर आता याच्यावरती जे आपले मुख्यमंत्री आहेत त्यांनी काय म्हणले याच्यावरती नक्की बघूया आपण काय होतंय ते। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण सांगणार आहे ते नेमकं काय म्हणलेत आणि याच्यावरती पुढे काय होणार आहे। तर आपल्या चॅनलवरती सर्वप्रथम आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। तर चला बघूया कुठलाही उशीर न करता। तर ह्याच्या बघायमध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र महिलांना लाभ मिळणार अशी आत्ताची हेडलाईन आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे ही। मला असं वाटलं की तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवावी, कारण खूप आपल्या माता भगिनी ज्या आहेत खूप आता म्हणजे असं विचारामध्ये आहेत, टेन्शनमध्ये आहेत की आमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे, हे सगळं झालं आहे, अमका आहे तमका आहे, पण आम्हाला पैसेच नाही आले, आता काय करायचं। तर चला बघूया। 31 जुलै नंतरच्या अर्जाची प्रक्रिया सुरू, पात्र महिलांना लवकरच लाभ, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली माहिती। हे लक्षात घ्या, आजच त्यांनी कालच माहिती दिलेली आहे याच्याबद्दल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सातत्याने सुरू आहे। ज्या महिलांना 31 जुलैपर्यंत अर्ज केला होता त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। 31 जुलै नंतरच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू असून या महिलांना लवकरच लाभ मिळणार असल्याचं महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनीही सांगितलं आहे। आता तटकरे मॅडमनी काय सांगितलं की 31 जुलैपर्यंत ज्यांचे फॉर्म भरले होते त्यांना ज्या आणि त्या पात्र महिला नाही आहेत तर त्यांना अजून पैसे नाही आले ना, तर त्यांची पडताळणी अजून चालू आहे। तर तुम्ही घाबरू नका। कोणाकोणाचा खूप मला पण मेसेज येत आहेत की दादा आमचा फॉर्म मी तर 10 जुलैला 15 जुलैला भरलेला आहे किंवा ऑगस्टमध्येच भरलेला आहे, तरी पण मला अजून पैसे नाही आले। तर घाबरून जायची काही गरज नाही। तो तुमचा जो अर्ज आहे तो पडताळणीमध्ये आहे आणि ज्यांचा अप्रूव्ह झाला आहे तर त्यांना लवकरच त्याचा लाभ पण मिळेल असं त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे। तर मंत्री तटकरे म्हणाले की ज्या महिलांनी 31 जुलै नंतर अर्ज केला आहे, आता खूप जणांनी काय केलं 31 जुलैच्या अगोदर फॉर्म भरले, पण खूप जणांची त्यावेळेस त्यांनी फॉर्मच नाही भरले, मग 31 जुलै नंतर खूप जणांनी फॉर्म भरले, मग त्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जिल्हा स्तरावर सुरू आहे। आता जिल्हा स्तरावर सुरू असल्यामुळं तुम्ही कुठलीही टेन्शन घेऊ नका। जिल्हा स्तरावरील प्रशासकीय मान्यता होऊन पात्र महिलांचा डेटा विभागाकडे जाणार आहे। म्हणजे जिल्हा स्तरावर ज्यांचे सगळे एकदा डेटा आला, सगळा फॉर्म अप्रूव्ह झाला की मग तुमचा जो डेटा आहे, तुमची जी यादी आहे ही बँकेकडे पाठवलं जाणार आहे। लक्षात घ्यायचं आहे, डायरेक्ट बँकेला तुमची यादी जाईल, त्यावेळेस जिल्हा स्तरावर तुमचा फॉर्म अप्रूव्ह दिसला जाईल आणि अप्रूव्ह झाल्यानंतर तुमचा जो काही फॉर्म अप्रूव्ह झाला की लगेच तुमची यादी बँकेकडे जाईल। मग त्यामुळे लवकरच 31 जुलै नंतरच्याही पात्र महिलांना लाभ मिळणार आहे। ह्या 31 ऑगस्टपर्यंत पण तुम्हाला तुमचा जो काही लाभ आहे तो मिळू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे। कारण आतापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज असे हे प्राप्त झालेले आहेत। यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र ठरलेले आहेत। त्यामध्ये राहिलेल्या 42,000ची जे अर्ज आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात एक उत्तम प्रतिसाद असल्याचं असं त्यांनी सांगितलं। आपल्या बँक खात्यात आधार लिंक करून घ्यावे असंही त्यांनी स्वतः सांगितलं आहे, कारण खूप जणांच्या महिलांच्या बँकला त्यांचा आधार लिंक नसल्यामुळं ते वंचित राहिलेले आहेत आणि तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार लिंक करून जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घ्यावा असंही आवाहन मंत्री तटकरे मॅडम यांनी केलेलं आहे। त्यामुळं राज्यात आता कुठलीच पात्र महिला या योजनेच्या पासून वंचित राहणार नाही, सगळ्यांनाच हा लाभ मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। त्यामुळं कुठलंही टेन्शन घेऊ नका। सगळ्यांना आता तुमचा जो काही हप्ता आहे, पहिला हप्ता आहे 3,000 रुपयाचा, तो लवकरच तुमच्या अकाउंटमध्ये होणार आहे आणि अशा प्रकारचा एक मेसेज तुम्हाला येईल लवकरच। त्याच्यामध्ये तुमचं जे काही 3,000 रुपयाचं अकाउंट जे काही पैसे आहेत ते तुम्हाला येतील। त्याच्या अगोदर एक काम करायचं आहे, बँकेत जाऊन आपला आधार सेटिंग आहे का हे चेक करायचं आहे, नसेल तर KYC करून आधार लिंक करून घ्यायचं आहे आणि बँकेला हे पण सांगू शकता की माझं जर अकाउंट बंद असेल तर तुम्ही प्लीज त्या अकाउंटला चालू करून घ्या। कारण काय होतं तुम्हाला माहिती आहे, अकाउंट आपलं काही कारणास्तव आपण बंद ठेवलं गेलं होतं, परंतु आता तुम्ही फॉर्ममध्ये नकळत तोच इन्फॉर्मेशन भरले असल्यामुळं तुम्हाला आता ते अकाउंट चालू करणं अनिवार्य ठरणार आहे।
आता याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असतील तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण त्या शंकेचं निवारण करण्याचा नक्की प्रयत्न करू. आणि व्हिडिओ जर आवडत असेल मित्रांनो तर जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जा, व्हिडिओला लाईक करत जा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.